नमस्कार, उत्तम मराठी दिनविशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या दिवशी म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। 30 नोव्हेंबर 1858 रोजी प्रसिद्ध शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचा जन्म मुन्शीगंज, बंगाल इथे झाला। ते भारताचे महान शास्त्रज्ञ आणि संशोधक होते। त्यांना फादर ऑफ रेडिओ सायन्स म्हणूनही ओळखलं जातं। कोलकाताच्या सेंट झेवियर स्कूल आणि नंतर केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। ते वनस्पती शास्त्र आणि रेडिओ विज्ञानातील शोधांसाठी ओळखले जातात। वनस्पतींनाही संवेदना असतात हे त्यांनी प्रथमच सिद्ध केलं आणि हे दाखवण्यासाठी त्यांनी क्रेस्कोग्राफ नावाचं उपकरण शोधून काढलं। बोस यांनी रेडिओ लहरींच्या क्षेत्रातही पुढाकार घेतला आणि वायरलेस कम्युनिकेशनसाठी सुरुवातीचं तंत्रज्ञान विकसित केलं। 30 नोव्हेंबर 1888 रोजी महान स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक पंडित गेंदालाल दीक्षित यांचा जन्म झाला। क्रांतीवीर दीक्षित हे एक प्रतिभावान शिक्षक, कवी आणि कुशल संघटक होते, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं। गेंदालाल दीक्षित यांनी ब्रिटिशांच्या विरोधात क्रांतिकारी कारवाया घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी तरुणांना संघटित करून मातृवेदी नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन केली। भारतीय तरुणांना देशासाठी प्रेरित करणं आणि सशस्त्र क्रांतीद्वारे ब्रिटिश राजवट उलथून टाकणं हा या संघटनेचा उद्देश होता। त्यांनी मौनपुरी प्रकरणात सक्रिय भूमिका बजावली। 30 नोव्हेंबर 1965 रोजी प्रसिद्ध व्यंगचित्रकार के शंकर पिल्लई यांनी शंकर इंटरनॅशनल डॉल म्युझियमची स्थापना केली। हे संग्रहालय त्यांच्या अनोख्या बाहुल्यांसाठी संग्रहासाठी जगभरात प्रसिद्ध आहे। बाहुल्यांच्या माध्यमातून विविध देशांची संस्कृती आणि परंपरा दाखवणे हा या स्थापनेमागचा उद्देश होता। सुमारे 85 देशांमधून आणलेल्या 6500हून अधिक बाहुल्या या संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत। 30 नोव्हेंबर 2000 रोजी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने मिस वर्ल्डचा प्रतिष्ठित किताब जिंकला। ही स्पर्धा लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रियंकाने तिच्या अद्भुत प्रतिभा, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर हा मुकुट जिंकला। त्यावेळी प्रियंका फक्त 18 वर्षांची होती आणि हे विजेतेपद जिंकणारी ती 5वी भारतीय महिला ठरली। पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना 30 नोव्हेंबर 1872 रोजी खेळला गेला। हा ऐतिहासिक सामना इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात खेळला गेला। ग्लासगो येथील स्कॉटलंड क्रिकेट मैदानावर हा सामना झाला। हा सामना फुटबॉलच्या इतिहासात अतिशय खास मानला जातो, कारण अधिकृतपणे हा पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना मानला जातो। या ऐतिहासिक सामन्यात दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली, परंतु एकाही संघाला गोल करता आला नाही आणि सामना 0-0 असा बरोबरीत संपला। 30 नोव्हेंबर 1947 रोजी पॅलेस्टाईन मधील ज्यू आणि अरब समुदायांमधील तणाव शिगेला पोहोचला। ज्यू प्रवाशांना जेरुसलेम घेऊन जाणाऱ्या 2 बसेसवर हल्ला करण्यात आला। हा हल्ला अरब दहशतवाद्यांमध्ये केला होता। या हल्ल्यात अनेक ज्यू प्रवासी मारले गेले। संयुक्त राष्ट्र संघाने 29 नोव्हेंबर 1947 रोजी पॅलेस्टाईनचे ज्यू आणि अरबांमध्ये विभाजन करण्याचा ठराव मंजूर केला, तेव्हा ही घटना घडली होती। हा प्रस्ताव ज्यू समुदायाने स्वीकारला, पण अरब आणि पॅलेस्टाईन नेत्यांनी तो ठामपणे नाकारला। त्यानंतर लगेचच अरब देशांनी इस्रायल विरुद्ध युद्ध पुकारले आणि या प्रदेशात दशकभर चाललेला संघर्ष सुरू झाला। इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधील वाद आणि संघर्ष अजूनही सुरू आहे। तर हे होते आजचे दिनविशेष। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी उत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।